पालकांनो, किड्स इंटेलिजन्स या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आईची शाळा, शालेय शिक्षणापलीकडील विश्व या टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मी शुभदा भावे, टीचर, ट्रेनर, एंटरप्रेनर आणि एक पालक. पालकांनो, मुलांच्या अकॅडमिक इंटेलिजन्स साठी म्हणजे त्यांच्या शाळेमध्ये परीक्षेत चांगले मार्क येण्यासाठी आणि त्यांना त्यांचे पर्सेंटेज चांगले येण्यासाठी, त्यातून पुढे चांगली नोकरी मिळवण्यासाठी, त्यांच्या पुढच्या करिअरसाठी, प्रवासासाठी आपण बरीच मेहनत घेत असतो आणि आपलं बऱ्याच पालकांचं बरंच लक्ष मुलांचं अकॅडमिक इंटेलिजन्स इम्प्रूव्ह करण्याकडे किंवा तिथे जास्त कल असतो. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये कदाचित आपल्याकडून काही मिस होतंय का? कदाचित आपल्याकडून अकॅडमिक इंटेलिजन्सच्या बरोबर एक दुसरी बाजू ही थोडीशी दुर्लक्षित होते का? आज आपल्यापैकी बरेच जण या बाबतीत जागरूकही असतील, पण तरी सुद्धा आजच्या आईची शाळा, शालेय शिक्षणापलीकडील विश्व या टॉक शो मध्ये आज ज्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत तो विषय अकॅडमिक इंटेलिजन्स बरोबरच तेवढाच महत्वाचा आहे आणि तो आहे इमोशनल इंटेलिजन्स. आता इमोशनल इंटेलिजन्स शब्द आपण बऱ्याच ठिकाणी ऐकत आलेलो आहोत, पण इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय, त्याला का महत्त्व दिलं पाहिजे आणि त्याचं महत्त्व किती आहे मुलांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या जडणघडणीमध्ये, या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत आईची शाळा, शालेय शिक्षणापलीकडील विश्व ह्या टॉक शो मध्ये. आणि त्यासाठी आपल्या बरोबर आजच्या ज्या गेस्ट आहेत, आपल्या ज्या पाहुणे आहेत, त्यांची मी थोडक्यात तुम्हाला ओळख करून देते. त्या एक लाईफ कोच आणि ट्रान्सफॉर्मेशन फॅसिलिटेटर आहे. ऍडव्हर्टायझिंग आणि कम्युनिकेशन मॅनेजमेंट यातून त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे सिम्बायसिस कॉलेज पुणे येथून. जेट एअरवेज मधील कामाचा त्यांचा अनुभव आहे. त्याचबरोबर बिझनेस स्कूल मध्ये त्यांनी लेक्चरर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. हा आहे त्यांच्या कामाचा अनुभव. पण त्याही व्यतिरिक्त त्याही पुढे जाऊन त्या सर्टिफाईड, इंटरनॅशनली सर्टिफाईड यू कॅन हील युअर लाईफ च्या लाईफ कोच, वर्कशॉप लीडर, प्ले शॉप लीडर म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत आहे. एवढंच नाही तर पालकांनो, त्यांनी त्या फॅमिली कॉन्स्टलेशन थेरपिस्ट म्हणून कार्यरत आहेत. या सगळ्या अभ्यासाचा आज ते अनेक लोकांना फायदा करून देत आहेत, अनेक लोकांना मदत करत आहेत त्यांच्या वर्कशॉप्स मधून, त्यांच्या ट्रेनिंग्स मधून. आणि त्याचबरोबर आज आपल्या आईची शाळा, शालेय शिक्षणापलीकडील विश्व ह्या टॉक शो मध्ये आपल्या पाहुण्या आहेत आणि त्यांना मी वेलकम करते. मिसेस शर्मिष्ठा रानडे. तर वेलकम शर्मिष्ठा. आईची शाळा, शालेय शिक्षणापलीकडील विश्व ह्या टॉक शो मध्ये तुझं मनापासून स्वागत करते. थँक्यू शुभदा आणि थँक्यू. तर आजचा आपला विषय आहे की मुलांचं इमोशनल इंटेलिजन्स आणि त्याकडे आपण का लक्ष दिलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टीला सुरुवात करण्याआधी इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय हे जरा थोडक्यात. कुठलाही टॉपिक डिस्कस करायच्या आधी नेहमी तेच करतो की त्याचा अर्थ काय आणि ते माहितीये का, कारण ते एकदा जेव्हा आपण त्या सेम पेजवर सगळे असतो तर मग त्या डिस्कशनला पुढे नेण्यात महत्व असतं. तर इमोशनल इंटेलिजन्स किंवा इमोशनल अवेअरनेस जे काय म्हणू, अवेअरनेस म्हणजे त्याच्याबद्दलची माहिती. सो आपण आपल्या भावनांबद्दल आपल्याला किती माहिती आहे. ओके. आणि इट इज नॉट ओनली सेल्फ, फक्त माझं नाही पण मी त्याच्याबरोबर आहे, त्याची भावना मला कळते की नाही. ओके. हे दोन्हीही जर एकत्र झालं तर मी स्वतःला इमोशनली इंटेलिजंट किंवा माझ्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता जे आपण म्हणतो ती आहे. ओके. तर तसं म्हणू शकतो. म्हणजे स्वतःला ओळखणं, स्वतःच्या भावनांशी अवेअर होणं, त्याचबरोबर माझ्या आजूबाजूला ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या भावनांशी अवेअर होणं म्हणजे खरं इमोशनल इंटेलिजन्स. व्हेरी नाईस. बरं, इथून पुढे माझा पुढचा प्रश्न असा आहे, म्हणजे माझ्या आता मनात येतोय की इमोशनल इंटेलिजन्स या कॉन्सेप्टकडे किंवा या एका भागाकडे लक्ष देण्यासाठी म्हणजे मुलांच्या कोणत्या वयापासून आपण हे अवेअर झालं पाहिजे. म्हणजे बऱ्याच पालकांच्या मनात हा प्रश्न असेल की शाळेत, कॉलेजमध्ये की ऑफिसला जायला लागल्यावर कधी लक्ष दिलं पाहिजे. ह्याच्यात असं शुभदा तू विचारतेस तर माझ्या डोक्यात येतं की अरे आपण मुलाला प्रेम केव्हापासून करायला पाहिजे. एक पहिलेपासून म्हणजे जेव्हापासून जन्म घेतात तेव्हापासून, किंवा मी तर म्हणते जेव्हा गर्भात असतात तेव्हापासून पण जर इमोशनल इंटेलिजन्स, आणि मूल गर्भात असतं तेव्हा जर आई इमोशनली इंटेलिजंट असेल तर मुलाला पण ते कळतं, ती जाणीव तेव्हापासून होते. म्हणजे आई तिच्या भावनांशी कनेक्टेड असणं
हे गर्भात बाळ असताना त्याला समजू शकतं की माझी आई तिच्या भावनाची कनेक्टेड आहे, किंवा ते पॅटर्न्स एक्झॅक्टली पॅटर्न्स नकळतपणे तो कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास जो म्हणतो जो रिलेटेड आहे तो तेव्हा येऊ शकतो. पण जर माहित नसेल, कारण मला इमोशनल इंटेलिजन्स ह्याच्याबद्दल साधारण माझ्या 40शीत कळलं. सो ठीक आहे, तेव्हाही हरकत नाही. जेव्हा कळतं इज द राईट मोमेंट. ओके. आणि आता हे जे तू करतेस त्याच्यामुळे जितक्या जणांना कळतंय, आय थिंक इट्स अ ग्रेट जॉब. त्याच्यामुळे कधी मुलाला कळायला पाहिजे, जेव्हापासून सुरुवात करता येईल उत्तम. ओके. मग दिवसाच्या म्हणजे डे टू डे जे काय ऍक्टिव्हिटीज असतात, जसं तर मुलं शाळेत जातात, शाळेतून घरी येतात, मग वेगवेगळ्या क्लासला जातात, आणि त्याचबरोबर आपण पालक म्हणून पण आजचे पालक आपण बऱ्याच ऍक्टिव्हिटीज मध्ये जॉब आणि इतर सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये बिझी असतो. मग ह्या सगळ्या गोष्टीकडे बघण्यासाठीचा वेळ कधी काढायचा, किंवा तो थ्रू आउट डे ती प्रॅक्टिस कुठे कुठे आपण ऍड करू शकतो? जो कधी काढायचा परत प्रश्न, त्याचं उत्तर तसंच आहे की श्वास कधी घ्यायचा, नेहमीच घेतो. तसं इमोशनली इंटेलिजंट कधी असायला पाहिजे, नेहमीच असायला पाहिजे. फक्त जसं तू बरोबर शब्द वापरलास, प्रॅक्टिस सुरू करायला पाहिजे. आणि कुठलीही गोष्ट प्रॅक्टिस करायच्या आधी पहिले त्याच्याबद्दलची माहिती मिळायला पाहिजे, त्याची जाणीव व्हायला पाहिजे. सो इमोशनल इंटेलिजन्स भावना सगळ्यांनाच आहे. आणि असं नाहीये की मला फक्त ह्या ठराविक अमुक 3-4 भावना फक्त त्याची जाणीव आहे आणि बाकीच्या फील होत नाहीत, असं नाही. फील सगळ्याच होतं. मग ते सुख असो, दुःख असो, किंवा राग असो, मत्सर असो, लज्जा असो, अपराधीपणा असो, एक्साइटमेंट असो, काहीही असेल. असं कोणीही नाहीये की त्याला हे फील होत नाही. पण ते मला फील होतंय ह्याची जाणीव होते का, ह्याला अवेअरनेस म्हणतो, किंवा ह्याला इमोशनली इंटेलिजंट म्हणतो. कारण का काय होतं, आता जे आपलं सराउंडिंग असतं, अपब्रिंगिंग, म्हणजे ज्या आपण परिस्थितीत आपण वाढतो, तर एकदम टिपिकली आपण जसं म्हणतो तसं की मुलांनी रडलं नाही पाहिजे, किंवा मुलींनी खूपच नम्र असलं पाहिजे, किंवा सॅक्रिफाईस करायला पाहिजे. तर हे आपण ऐकून 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 कसं होतं, मला तरी तसं झालं होतं की लहानपणी, मोठं होताना, मी छोटी होते तेव्हा, की राग नाही यायला पाहिजे, राग दिसायला नाही पाहिजे. त्याच्यामुळे जरी राग वाटत असेल ना, तरी तो आतल्या आत आपण दाबून टाकतो की नाही दाखवायला पाहिजे. किंवा मुलांचं पण कितीदा बघितलंय की मुली धडाधडा रडतील, डोळ्यातून अश्रू येतील, पण बॉईज आर स्टॉइक म्हणतो ना, असं एकदम असं असतं की नाही, आणि मी राग नाही दाखवला, मी रडलो नाही म्हणजे मी स्ट्रॉंग, मत को दर्द नाही होता, ते जे म्हणतात ना. सो त्याच्यामुळे ते इतकं ते कंडिशनिंग होऊन जातं की ते होत असेल तरी त्याची अवेअरनेस येत नाही. तर जेव्हा आपण स्वतःला परमिशन देतो आणि अलाव करतो की नाही, मला सगळे इमोशन्स एक्सपिरियन्स करायचे, मला ते फील करायचे, म्हणजे जे पण इमोशन्स मला आता वाटतात दॅट इज ओके, इट इज परफेक्टली ओके. म्हणजे जसं मी हे सेशन्स घेताना नेहमी विचारते की असे इमोशन्स आहेत का की दीज आर गुड इमोशन्स आणि दीज आर बॅड इमोशन्स. तर खूप जण म्हणतात हो, बिंग हॅपी इज गुड, बिंग अँग्री इज बॅड, बट देयर इज नथिंग गुड ऑर बॅड. इमोशन एक प्युअर एनर्जी आहे. म्हणजे राग येण्यात पण काही वाईट नाही, अजिबात नाहीये. कुठलंही इमोशन फील करण्यात, ते वाटण्यात अजिबात वाईट नाहीये. ते वाटल्यानंतर आपण ऍक्शन काय घेतो त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. ओके. सो मला राग आला, मी तुला सांगितलं की शुभदा हे असं असं आता झालं आणि मला खूप राग आला ह्याच्याबद्दल, आणि हे आपण असं असं करायला पाहिजे. तर मी खूप इमोशनली इंटेलिजंटली त्याला हँडल केलं. ओके. पण जर मला राग आला आणि मी काहीतरी तोडफोड केली, किंवा शिव्या दिल्या, किंवा घरी तर कसं आई वडिलांनी मुलांना एक ठेवून दिली, तर दॅट इज नॉट इंटेलिजंट वे ऑफ एक्सप्रेस. तर तुम्ही एक्सप्रेस कसं करता त्याच्यामध्ये इंटेलिजन्स दाखवू शकता, पण त्याचा अर्थ हे नाही की राग यायलाच नाही पाहिजे. खूपच मस्त शर्मिष्ठा तू सांगितलंस की आपण एक्सप्रेस कसं करतोय आणि त्याला किती इंटेलिजंटली हँडल केलं जाते, दॅट इज इमोशनल इंटेलिजन्स. इट इज नॉट की मला राग आलाय किंवा मला कमीपणा वाटतोय किंवा मला गिल्ट वाटतंय, तर ही इमोशन मी कुठेही दाखवली नाही पाहिजे. बरं, मग कुठे बाहेर दाखवणं, म्हणजे आता मी बऱ्याच जेव्हा लहान मुलं आणि पालक यांच्याशी जेव्हा इंटरॅक्शन मध्ये असते तेव्हा मी फारदा असं ना पाहिलंय, आणि मी हे एक्सपिरियन्स पण केलं की रडू नकोस, म्हणजे मूल जर हट्ट करत असेल किंवा रडत असेल तर रडू नकोस, यू आर गुड गर्ल, सो यू शुड नॉट क्राय, यू आर गुड बॉय, रडायचं नाही. बॅड बॉय आहेस का? मग ह्या गोष्टींना डील कसं करायचं? सो ह्याच्यात आपण त्यांच्या सॅडनेसला किंवा वाईट वाटण्याची जी क्षमता आहे त्याला खूप सप्रेस करतो. ओके. आणि ते पुढे जाऊन मग ते
त्या मूल जेव्हा ते अडल्ट होतं ते कधीही सॅडनेस व्यक्त करूच शकत नाही किंवा त्याला कळत पण नाही की मला वाईट वाटतंय. हा, सब ठीक आहे, सगळं ठीक आहे. म्हणजे ती सप्रेस करून 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 ती सवय लागून जाते की हे दाखवायचंच काय. मग त्याचा काही विपरीत परिणाम पुढे जाऊन होतो का? सो ब्युटिफुल क्वेश्चन. सो इमोशन जे आपण म्हणतो की हे मला असं वाटतंय, तर आपण वाटणं जे म्हणतो तर ते कुठे वाटतं? प्रत्येक इमोशन, प्रत्येक भावना जी आहे ती बॉडीमध्ये वाटते. सो जसं आम्ही बरेचदा हे एक्झाम्पल ग्रुप सेटिंग असतात, वर्कशॉप असतं तेव्हा करतो की आणि तुम्ही पण हे करू शकता, दोघं जण जस्ट समोराचे बसून हा गेम खेळून बघा, तुमच्या मुलांबरोबर खेळून बघा, की 3-4 इमोशन्स बरोबर खेळून बघा की चला 1 मिनिटाचा टायमर लावला, आता तू सांग की तुला कुठल्या कुठल्या गोष्टींवर राग येतो. पण एक पूर्ण मिनिटासाठी तू, सो मला असं असं झालं की राग येतो, मला माझं ऐकलं नाही की राग येतो, मला उलट उत्तर दिलं की राग येतो. 1 मिनिटासाठी बोलत राहायचं. अच्छा. त्याच्यानंतर पॉज घे आणि जस्ट कनेक्ट, काय फील होतं. ठीक आहे, मग आपण आता गेम खेळूया. सो मी सांगायचं की मला कुठे कुठे कोणकोणत्या वेळेला राग येतो. मला जेव्हा मी काही ठरवलेलं असतं आणि ते जर माझ्याकडनं पूर्ण नाही झालं की मला थोडासा राग येतो. जेव्हा मला काहीतरी खायचं असतं आणि खूप काहीतरी छान खायचं ठरवलेलं असतं आणि नाही खायला मिळालं की मला राग येतो. असं 1 मिनिट सांगत राहायचं आहे. कोणावर राग येतो? हा, कुठल्या परिस्थितीवर? मला ओके, मला आता समजा कोणी वेळ नाही पाळली किंवा मी ह्या वेळेत येणार सांगितलं आणि नाही आले, म्हणजे आता समजा घरात आपल्या कामवाल्या मावशी ताई वगैरे असतात, तर त्यांनी न सांगता सुट्टी घेतली आणि त्यांनी नंतर सांगितलं की मग मला राग येतो. किंवा अगदी एंड मोमेंटला कोणीतरी काहीतरी कम्प्लिटली चेंज करून टाकलं ठरलेली गोष्ट की मला राग येतो. मला आत्ता कळते मला फार वेळा राग येतो. मला माझ्या कामात माझ्या आईने प्रश्न विचारले की मला राग येतो. हो, अजून शुअर. सो साधारण 1 मिनिट झालाय, आता आपण एक जस्ट 30 सेकंड्सचा पॉज घेऊया आणि जस्ट कनेक्ट विथ युअर बॉडी. शुद्धा की हा जे तू या सगळ्या गोष्टींबद्दल जो राग व्यक्त केलास तो आतमध्ये तुला कुठेही वाटतोय, फील होतोय? येस, तो मला ना माझ्या ह्या भागामध्ये जाणवतोय. म्हणजे ते सगळं सांगून झाल्यानंतर आय फील समथिंग हिअर, डोक्याच्या आसपास. आणि त्याला अजून गेट इन टच विथ काय फील होतंय. सो इथे काय फील होतंय, म्हणजे फॉर एक्झाम्पल गरम फील होतोय, झिंझिण्या फील होत आहेत का, वाफ आल्यासारखं वाटतंय, इथे थोडंसं ताणल्यासारखं. एक्सिडेंट. सो अँगर इन युअर बॉडी इकडे. आणि प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. तुला इथे होतं, मला इथे गरम वाटतं, किंवा कधी कधी दात ओठ खातं कोणीतरी, कधीतरी असं. इट इज जस्ट व्हेरी नॅचरल बोलताना. अजून एक गोष्ट, आणि आता आय एम टेकिंग द लिबर्टी ऑफ शेअरिंग इट, की जेव्हा तू रागाबद्दल बोलत होतीस, तू यू आर ऑल्सो लाफिंग, तू हसत पण होतीस. आणि ते आपलं डिफॉल्ट होतं की राग वाटणं पॉसिबली, आणि मी इथे थोडं जजमेंटल बोलतीये, पण राग वाटायला नाही पाहिजे म्हणून आपण त्याला हसण्यात आपण कन्वर्ट करून सांगतो. सो आय एम नॉट बिंग फेअर टू द इमोशन. म्हणजे मी ती माझी इमोशन हाईड करते असं होतं का? ओ, म्हणजे रेग्युलर प्रॅक्टिस करून सुद्धा बऱ्याचदा आपण आपल्या इमोशन्स अशा हाईड करत असतो. कारण का हे सबकॉन्शियस पॅटर्न आहे ना, की आता आपण हे करतोय, पण इतके वर्षांची जी प्रॅक्टिस होती ती अंडू किंवा अनलर्न करायला आपण जे म्हणतो त्याला थोडासा वेळ जातो. येस. सो फक्त अवेअरनेस की हे असं होतंय, त्याच्यामध्येच सगळा बदलाव त्याच्यातच होतो. व्हेरी नाईस. मग आपण लहान मुलांबरोबर जेव्हा असे गेम खेळतो किंवा लहान मुलांना आपण ती प्रॅक्टिस त्यांच्यामध्ये डायरेक्टली कशी आणू शकतो? वन थिंग, पहिली गोष्ट इज अबाउट बिंग ओके, की सगळे इमोशन्स आपण एक्सेप्ट करू शकतो. आणि हे मुलांना आपण फक्त सांगू नाही शकत, त्यांना आपण जेव्हा स्वतः ते एक्सेप्ट करून दाखवू शकतो ना, तेव्हा मुलांना सेफ वाटतं. छोट्या मुलांना व्हॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट इज सेफ्टी, फिलिंग सेफ. आणि कुठलं इमोशन एक्सप्रेस करताना जर त्यांना सेफ नाही वाटलं तर ते तो इमोशन दाखवताना मग त्याला ते सप्रेस करतात. ओके. तर पालक म्हणून डू यू फील सेफ, तुम्हाला ठीक वाटतं का तो इमोशन एक्सप्रेस करताना? पहिले हे आपल्याला बघायचं, कारण का ती आपली अपब्रिंगिंग होती. जसं मला
राग बद्दल होतं किंवा जनरली तसं आहे, किंवा माझ्या चुलत भावांना रडण्याबद्दल होतं. सो त्याच्याबद्दलचं पहिले जेव्हा आपण हे करतो आणि आपण जेव्हा एक्सप्रेस करतो, सो मुलांकडून एक्सपेक्ट करायच्या आधी पहिले मी जाऊन त्यांना सांगू शकते की तुला माहिती आहे आता असं असं झालं आणि मला खूप राग आला. ओके. किंवा हे असं असं झालं, किंवा आई काहीतरी म्हणाली, बाबा काहीतरी म्हणाले, जे काय असेल, आणि मला खूप वाईट वाटलं. सो इन रिअल जेव्हा आपण हे एक्सप्रेस करणं सुरू करतो, जेव्हा आपण आपल्याला परमिशन देतो ते वाटण्याची, तेव्हा मुलं पण शिकतात की नाही आता मला असं वाटतंय. ओके. आणि ऑल्सो पालक म्हणून आताचं जे मुंबईची स्पीड, किंवा कुठली मुंबई असो कुठे असो, जे आपलं जगण्याची स्पीड जी वाढली आहे, त्याच्यामध्ये आपण कॉन्शियसली पॉज घेऊन जेव्हा मुलं आपल्याशी बोलतायत आणि ते डायरेक्टली कुठलंही मूल डायरेक्टली येऊन सांगत नाही, म्हणजे एकदम छोटं असेल तेव्हा ठीक आहे, पण जशा वाढत्या वया डायरेक्टली येऊन ते असं नाही म्हणत की मला राग आलाय किंवा मला वाईट वाटतंय किंवा मला दुःख होतंय, पण ते खूप इनडायरेक्टली वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगतात. मग आपण ते पकडायला पॉसिबल टू टेक दॅट पॉज. ओके. आणि तुम्हाला माहितीये हे मॅक्झिमम त्यावेळेस होतं जेव्हा आपण सगळ्यात जास्त घाईत असतो की थांब ना तू आता नको सांगू, मला हे फिनिश करायचं, ते मला स्वयंपाक कम्प्लीट करायचं, मला हे प्रेझेंटेशन बनवायचं, माझी मीटिंग, मला हा फोन कॉल, नंतर आपण बोलू नंतर बोलू नंतर बोलू. त्या मोमेंटमध्ये जर त्या रूम मध्ये कॅमेरा असता आणि तुमच्या मुलाचं एक्सप्रेशन कॅप्चर झालं असतं तर तुम्हाला कळलं असतं की केवढे इमोशन्स होऊन गेले. आणि द ब्युटी इज की एका क्षणात एकच इमोशन फील होईल असंही नाही. ओके. त्या अर्ध्या तासात, म्हणजे जसं मला हे एक्झाम्पल नेहमी आठवतं जेव्हा मी शिकत होते इमोशनल इंटेलिजन्स बद्दल, माझ्या कोचनी मी त्याची स्टोरी सांगितली होती की सकाळी उठलो आणि घड्याळ बघितलं आणि उशीर झाला होता, तर एकदम राग आला की अरे मी का वेळेवर उठत नाही, आता उशीर झाला ते म्हणून गेलो पटापट सगळं आवरलं, आवरून बाथरूम मधून बाहेर आलो तर बायकोने माझा एकदम फेवरेट असा चहा मस्त बनवला, आहा दिल खुश हो गया. तर एकदम त्यावेळेस इमोशन बदललं. ओके. त्याच्यानंतर एक फोन आला की हे काम होणार होतं आणि ते झालं नाही आणि 3 दिवस परत राग आला, पुन्हा डाऊन अप डाऊन. त्याच्यानंतर मुलगी आली रूम मध्ये, तिने काहीतरी सांगितलं आणि म्हणली बाबा हे तुमच्यामुळे झालंय, तर इतकं असं ग्रॅटिट्यूड वाटलं, आभारी वाटलं की आहा किती छान. सो ते 15 ते 20 मिनिटात इतके इंटेन्स इमोशन्स झाले. पण जर अवेअरनेस नसेल की मला हे सगळं फील झालंय, त्या पहिलं जे सगळ्यात स्ट्रॉंग इमोशन होतं की मला राग आला की उशीर का झाला, तर आपण म्हणतो ना की आज सूर्य कुठून उजडलाय माहित नाही, ते तसं होतं की तो पूर्ण दिवस आपण तो रागच लक्षात ठेवतो आणि पूर्ण दिवस आपला खराब होतो. ओके. तर त्याच्यामध्ये मस्त चहा, ग्रॅटिट्यूड हे विसरून जातो. ओके. म्हणजे त्या क्षणी अवेअर होणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता मी समजा म्हणजे मला राग आला किंवा काहीतरी अशी इमोशन आली जी मे बी उपयोगी नाहीये पुढे थ्रू आउट डे, किंवा उपयोगी नाही म्हणण्यापेक्षा किंवा ती तेवढं सपोर्ट करत नाहीये पूर्ण दिवसाच्या याला, तर तिच्याशी डील कसं करणार? म्हणजे अवेअर होऊन दॅट इज इनफ, अवेअर होणं इनफ आहे का? अवेअर होऊन जस्ट टेलिंग युअर सेल्फ इमोशन ना पास होतं. इमोशन काय? एनर्जी इन मोशन. ते राहत नाही जर आपण त्याला अक्नॉलेज नाही केलं किंवा त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर ते आतमध्ये राहतं. ब्युटिफुल. म्हणजे जर आपण आपल्या भावनांना लक्ष नाही दिलं तर ते राहतं, आणि जर बघितलं तर ती निघून जाईल. इट गोज. पण काय होतं, जसं म्हटलं की सकाळी उठला राग आला तर मी रागातच आहे ह्याला मी धरून ठेवलंय, तर मग मी त्याला सोडतच नाहीये, त्याला जायचंय की त्या मोमेंट मध्ये राग आला गेला. म्हणजे आपण असंही बघू शकतो की त्या भावनेला माझं लक्ष घ्यायचं होतं, करेक्ट, माझ्याकडे लक्ष दे, आणि मग मी जाते माझ्या घरी माझ्या कामाला. एक्झॅक्टली. ओके. इमोशन काय राहायला आलेला नाहीये आपल्याकडे, तो फक्त विजिटिंग फॅकल्टी आहे. येतो, हॅलो म्हणतो, जातो. फक्त त्याला आपण त्याला बघितलं नाही तर तो थांबणार तिकडे, हॅलो म्हणत राहिला. मी तर नाही म्हणते, तो ब्लू डार्ट कुरिअर वाला येतो ना, आय केम, आपले दरवाजा नाही खोला, मी लेटर लिहून ठेवतो, मी दुसऱ्या दिवशी फोन करतो, मी परत तो येतच राहणार. पण जर मी दार उघडून म्हणेन हॅलो, तो त्याचं पार्सल देईल, निघून जाईल. आणि पार्सल म्हणजे मेसेजेचं, जेव्हा तू म्हणालीस ना आता, तेव्हा मला खूप हसू आलं की जी भावना मला सपोर्ट नाही करत किंवा जी मला नकोय, बट भावना इज प्युअर एनर्जी. आणि भावना तेव्हाच येते जेव्हा एक मेसेज द्यायचा असतो तिला. तर मला राग आला, तर राग का आला? कारण का मे बी त्या मोमेंट मध्ये त्या क्षणात माझं काम झालं नाही आणि मी ते करू नाही शकले, तर मेसेज तेवढंच द्यायला आलं की अरे तू करू शकतोस पण झालं नाही.
अच्छा. सो इट इज ओनली कमिंग टू सपोर्ट. ओके. वाईट वाटलं आणि प्रत्येकामागे प्रत्येकाची त्याच्यात वेगळी थिअरी असू शकते, बट एव्हरी इमोशन, प्रत्येक भावना कम्स विथ अ मेसेज ऑफ सपोर्ट. ओके. पण आपल्याला शिकवलेलं आहे की हे वाईट, ही वाईट, ही वाईट, म्हणून आपण तिला तसं गृहीत धरतो की ही वाटायला नाही पाहिजे. म्हणजे अनफॉर्च्युनेटली हा अभ्यासक्रम असायला हवा होता, पण तो अभ्यासक्रम नाही, त्यामुळे आपल्याला ते वेगळं शिकावं लागतं किंवा ती वेगळी प्रॅक्टिस आपल्याकडून झालेली नाहीये. म्हणजे आपण जसं तू म्हटलं श्वास घेतो त्यासाठी आपण काही वेळ काढत नाही, तसं इट इज बिंग अवेअर विथ युअर सेल्फ. म्हणजे आज पालक, मी सारखं पालक का म्हणते किंवा टीचर्स का म्हणते, कारण आय स्ट्रॉंगली बिलीव्ह हे आपल्या सोसायटीचे पिलर्स आहेत. कारण एकही मुलं असं नाही जे पालक, विदाऊट पालक किंवा विदाऊट टीचर आहे. मग जर पालक आणि टीचर स्वतः इमोशनली इंटेलिजंट, आणि शब्द फार मोठा दिसतोय पण ऍक्च्युअली इट इज जस्ट बिंग अवेअर ऑफ तुमच्या आत बॉडीत काय चालू आहे, त्याला एक्नॉलेज करणं म्हणजे इमोशनल इंटेलिजंट. आणि मग असं म्हणणं आहे तुझं की पालकांची जेव्हा स्वतःची ही प्रॅक्टिस सुरू होईल तेव्हा मुलांबरोबर डील करणं सोपं जाईल. डे टू डे लाईफ मध्ये ट्रॅव्हल पासून, जॉब पासून आणि अगदी EMI चे बर्डन्स पासून किंवा म्हणजे जे कॉमनली मेजॉरिटी लोक जे अनुभवत आहेत, त्यावरून मी माझा हा पुढचा प्रश्न आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला माझ्या भावनांकडे लक्ष द्यायला कसा वेळ काढू. एकतर मला ती प्रॅक्टिस नाहीये, मग त्याच्यासाठी मी असं काही केलं पाहिजे का, किंवा हाऊ आय कॅन मॅनेज दॅट थिंग. म्हणजे इथे बॉसला फाईल द्यायची आहे लवकर, किंवा इथे मला आता पुढची मीटिंग शेड्यूल आहे, त्या सगळ्या धावपळीमध्ये मी मला राग आलेला ह्याला एक्नॉलेज कुठे करत बसू, मग तिथे कसं करता येईल. ट्रू. आणि जसं आपण म्हणतो ना की हे प्रॅक्टिस आणि मसल बिल्डिंग आहे. म्हणजे माझे सर पण नेहमी म्हणायचे की हे सगळं, ही जी सगळी सेल्फ अवेअरनेसची जर्नी आहे ही फक्त मसल बिल्डिंग आहे. तर आमच्याच वर्कशॉपमध्ये आम्ही एक एक्सरसाइज द्यायचो. पहिले तर एक तर मी आधी म्हणाले की मोमेंट टू मोमेंट इमोशन्स बदलतात. ओके. सो त्याची अवेअरनेस पण तेव्हा येईल जेव्हा पहिले मी अक्नॉलेज करते की एवढे सगळे इमोशन्स आहेत. सो एक आम्ही अशी प्रॅक्टिस सांगायचो वर्कशॉप्समध्ये आमच्या, की एका आठवड्याला एक इमोशन पिक करा. आणि गुगलवरती ना आता जर तुम्ही ते व्हील ऑफ इमोशन वगैरे बघितलं तर 50 इमोशन्सची लिस्ट मिळते. पहिले तर ती लिस्ट बघा आणि त्याच्यातून टिक करा की हा, जर तुम्ही 50ची लिस्ट बघितली तर त्याच्यातून एक नेमके 5-6 होतील की हे मला माहिती, हे मला माहिती, बाकीचे तर माहित पण नाहीत की अरे हे असतात का. सो ते माहीतच नाही. सो आता प्रत्येक आठवड्यात एक पिक करा की मी ह्या आठवड्यात ह्या इमोशन बरोबर मैत्री करणार. ओके. सो रागाबरोबर माझी सॉलिड मैत्री, पण मला पहिलीपासून मी रागीटे तर मला माहिती आहे रागाबरोबर माझी. पण मे बी गिल्ट बरोबर नाही, किंवा मे बी ग्रॅटिट्यूड बरोबर नाही. ओके. सो जस्ट एक्झाम्पल्स देते आणि भरपूर आहे. सो ह्या आठवड्यात मी कितीदा मला गिल्टी वाटलं का हे फक्त मी रोज चेक करत जाणार. रात्री झोपताना की अच्छा ह्या वेळेस वाटलं असेल, त्यावेळेस वाटलं असेल. आणि दी अदर ब्युटिफुल अवेअरनेस, जसं आपण जे आता एक्सरसाइज केली की जर गिल्ट वाटतंय तर ते कुठे वाटतंय. कारण का कधी कधी ना मला कळत पण नाही की मला राग आलाय, पण जेव्हा ते मला असं आतमधून गरम गरम व्हायला लागतं ना, म्हणजे मी एकदम शांत आहे, मी ऐकतेय, पण इथे गरम गरम होतं तेव्हा मला कळतं ओ काही राग मेसेज आला. किंवा फॉर दॅट मॅटर लाज, हा एक इमोशन, लाज आणि मत्सर, जेलसी आणि शेम. हे आपण म्हणतो की जाना इस गली जाना नाही, पण असं शक्यच नाहीये की हे मला फील झालेलं नाहीये. तर मला ना नेहमी असं इथे असं ते लाल असं गरम गरम इथे फील व्हायचं दोन्ही साईडला, लाज वाटल्यावर. ओके. सो ते मला आधी माहित होतं, पण मला नेहमी कळायचं की इथे काहीतरी झालं. मला ती भीती वाटायची की अरे मला भीती वाटली. पण मग जेव्हा हे असं ही जे काही एक्झाम्पल्स केले आणि प्रॅक्टिस केली तेव्हा कळलं की अरे ही भीती नाहीये, मला भीती वाटते. तेव्हा माझ्या पाठीत असं मला थंड पाण्यासारखं वाटतं. इतकं मायन्यूट शकतो. आणि कितीदा तरी वाटतं ना आपल्याला की अरे एकदम असं लाईन गेल्यासारखं. सो तेव्हा मला कळलं की ती भीती आणि हे मला लाज वाटते. आणि मग ते हँडल करायला की हा मला लाज वाटली, मग कशामुळे वाटली, आता तो अजून एक वेगळं कॉन्व्हर्सेशन. खरं तर हा खूप डीप सब्जेक्ट होऊ शकतो. पण जरी मी एवढं अक्नॉलेज करू शकले की अरे मला लाज वाटते, दॅट इट सेल्फ इज सो पॉवरफुल.
की मला लाज वाटायची, लाज वाटत नाही आता, वाटली. एव्हरी इमोशन इज ओके. ओके. एव्हरी इमोशन इज ब्युटिफुल. आणि ते खरंच आहे. आणि आता कसं होतं मुलांच्या बाबतीत, म्हणजे आता समजा की पालक एका कामात आहेत ऑफिसमध्ये, बऱ्याच जणांना वर्क फ्रॉम होम वगैरे आहे आणि खूप ऑफिसचं काहीतरी खूप महत्त्वाची कामं असतात, मीटिंग असतात आणि त्याच वेळेला आपल्या लहान मुलांची म्हणजे जस्ट अगदी आता आपला सेटअप होताना अभिज्ञाचं जे झालं, तिची डिमांड काहीतरी वेगळी किंवा मुलांची डिमांड काहीतरी वेगळी होती, तेव्हा एक टेम्पर थोडं अप डाऊन होतं किंवा वी कॅनॉट कम्प्लिटली लिव्ह असाइड द वर्क आणि लक्ष देणं. मग अशा सिच्युएशन म्हणजे आत्ता अगदी अर्ध्या तासापूर्वी जे इथे झालं, हे आपल्या सेटअपमध्ये झालं, ते जेव्हा सगळ्यांच्या घरी होतं, सगळ्यांच्या नाही म्हणता येणार, बऱ्याच जणांच्या घरी होतं, तेव्हा त्या माझ्या बाळाच्या इमोशनला आता मी लक्ष द्यायला गेले किंवा मी जर ते एक्नॉलेज करायला गेले तर माझं दुसरी जबाबदारी जी आहे ती कुठेतरी तिथे मी कुठेतरी कमी पडते. मी एकतर मी ऑफिसमध्ये कुठेतरी कमी पडते कारण समोरची व्यक्ती काही मला तेवढं समजून घेणारी असेलच असं नाही. तर अशा सिच्युएशन मध्ये पालकांची जी म्हणजे आय एम शुअर की प्रत्येक पालकांना तो स्पेस पण हवा असेल मुलांबरोबर खेळायला, पण बिकॉज ऑफ ड्यू टू नॉट बिकॉज ऑफ ड्यू टू अदर रिस्पॉन्सिबिलिटीज जेव्हा ही गोष्ट तेवढ्या इफेक्टिव्हली आणि इफिशियंटली टॅकल करता येत नाही, तर मग अशा पालकांसाठी काही आणि सोल्युशन. की ब्युटिफुल स्टेटमेंट आता म्हणालीस, सो तू आय डोंट नो कॉन्शियसली का अनकॉन्शियसली म्हणालीस की मी कुठेतरी कमी पडते. हा, दॅट इज द रूट ऑफ सो मेनी इमोशन्स. जर राग, दुःख, द्वेष जे काय असतो ते त्याच्या खाली तेच आहे. तर प्रत्येक इमोशनच्या खाली एक बिलीफ आहे. जो बिलीफ अँड इमोशन गो हँड इन हँड. जर कुठला इमोशन आला तर त्याच्या खाली एक बिलीफ आहे. जर कुठलं बिलीफ आहे तर त्याच्या बरोबर एक इमोशन आहे. ओके. सो जेव्हा ते सगळं आता झालं आणि तूच तेव्हा म्हणालीस की अरे मी कुठेतरी कमी पडतेय का, सो त्याच्यामुळे तो इमोशन गदगदून येतो. आणि म्हणजे मला माझ्या ऑफिसच्या कामात कुठेतरी कमी पडते असं व्हायला नको म्हणून मग मी इथे दुर्लक्ष होतं. तर पण ऍट द बेस इट इज दॅट ओनली की कमी नाही पडायचंय. ओके. आणि त्याच्यामुळे ते कुठून तरी मग पालकांनी ते कसं टॅकल करायचं. अगेन दॅट आय मीन इफ आय एम अलाउड टू रेकमेंड यू कॅन हील युअर लाईफ हे पुस्तक आहे ज्याच्यामध्ये आपण आपले बिलीफ्स काय आहेत आणि त्यातल्या कुठल्या आपल्याला सपोर्ट नाही करत टू फील कम्प्लीट इज वन जर्नी ऑफ अंडरस्टँडिंग इमोशन्स कम्प्लिटली. बट इन दॅट मोमेंट, आणि आता तू म्हणालीस आपण आता लाईव्ह केलं म्हणून, तर माझा तुला तो प्रश्न आहे की द थिंग वॉज की तिला 2 मिनिटं वेळ दे असं मी तुला म्हणाले तेव्हा, आणि ऍक्च्युली तू जेव्हा जे काही केलंस त्याला किती वेळ लागला? हार्डली 1-2 मिनिटं. ओके. म्हणजे ऑन कॅमेरा सांगूया, आता सगळं सेटअप सगळं चालू असताना माझी मुलगी अभिज्ञा, तिचं मध्ये तिची डिमांड होती की तिने कॅमेरा ऑपरेट करावा आणि हे सगळं करावं, आणि त्यामध्ये मी तिला शांत बसायला सांगत होती. जे आपण पालक म्हणून बरेचदा कामाचं चालू आहे, तू बघ सगळं पण तू शांत बस. बट देन शी वॉज नॉट फुलफिल्ड. तिला ते कम्प्लीट करायचं होतं. आणि मग आमचं असं डिस्कशन सुरू झालं की ह्या सिच्युएशनला मग आपण कसं टॅकल करू शकतो किंवा प्रत्येक पालक कसं टॅकल करणार, जिथे एका बाजूला कामाची जबाबदारी आहे आणि एका बाजूला वी नो ॲज अ पेरेंट की आपल्याला आपल्या मुलांना पण तेवढं प्रेम करायचंच असतं आपल्याला हातून. मग आमच्या डिस्कशन नंतर अगेन काही असं प्रश्न उत्तरं झाली आणि देन आय फेल्ट समथिंग, काहीतरी वाटलं. आणि हार्डली मला वाटतं 1 मिनिटं मी तिला बोलावलं, ती आले आणि अगदी मिठी मारून एक मिनिटं पूर्ण मिठी मारून त्या क्षणात जस्ट आम्ही राहिलो आणि ओव्हरवेल्मिंग क्षण होता. म्हणजे त्या क्षणामध्ये खूपच असं आय रिअलाइज की तिला ते अटेन्शन हवं होतं, आईचं ते अटेन्शन हवं होतं. पण आता पुन्हा मला इथे काय प्रश्न येतो, म्हणजे हा प्रश्न मला सगळ्या पालकांशी, मी आतापर्यंत जितक्या पालकांशी इंटरॅक्ट केलेला आहे, साधारण एक कॉमन माइंडसेट आणि त्यांचे स्ट्रगल लक्षात घेऊन येते की आता हा वेगळा सेटअप आहे त्यामुळे इथे समजा इट वॉज ओके. पण जिथे पेरेंट्स जे कॉर्पोरेट्समध्ये काम करतात आणि जेव्हा त्यांना त्यांच्या हायर ऑथॉरिटीला काही गोष्टींचं रिपोर्टिंग द्यायचं आहे, ऑन टाइम द्यायचं आहे किंवा बऱ्याचशा सिस्टम्सना त्यांना फॉलो करायचं आहे, तिथे त्यांना एकदम वेळेचं फार हे असतं की ह्या वेळेत झालं पाहिजे, डेडलाईन्स वगैरे असतात. मग तशा वातावरणामध्ये मला समोरची हायर ऑथॉरिटी समजून घेईलच
असं कशावरून? मग त्यावेळेला ऑटोमॅटिकली माझा कल माझ्या कामाकडे किंवा त्या रिस्पॉन्सिबिलिटीकडे जातो, बिकॉज इट इज हाय रिस्पॉन्सिबिलिटी. मग तिथे पालकांनी कसं अप्रोच ठेवला पाहिजे? आजकाल तर ह्या अप्रोचमध्ये आपल्याला वर्क फ्रॉम होमचं पण येतं आणि ऑफिसमध्ये जाऊन करायचं पण येतं इन दॅट केस. सो आपण आता जे डिस्कस करत होतो त्याच्यामध्ये पण जेव्हा तू म्हणालीस की मी इमोशनल इंटेलिजन्स बद्दल बोलते म्हणून मी समजून घेईन आणि म्हणून आपण हा सगळा प्रयत्न केला किंवा तू अभिज्ञाबरोबर वेळ तेवढा घालवलास. पण हे तर अझम्पशनच झालं ना की समजा मी नाही दुसरी कुठली व्यक्ती इथे असती तर हे तू अज्युम करतेस की तिला समजलं नसतं. ओके. किंवा माझा प्रश्न असा आहे की तू ह्या साईडला बसलीस, मी तिकडून तुला प्रश्न विचारत होते आणि माझ्या मुलीने तसं काहीतरी केलं आणि मी जर तुला म्हणलं असतं की 1 मिनिट तर तू मला परमिशन दिली असतीस? ऑफकोर्स. एक्झॅक्टली. सो आपण अर्ध्या गोष्टींना अज्युम करतो आणि मी हे माझ्या स्टुडंट कम्युनिटीशी बोलते की बॉस नाम का प्राणी कसा असतो त्याच्यामुळे आपण अज्युमच करतो की त्यांना कळणारच नाही किंवा ते अलावच करणार नाहीत. आपण कितीदा विचारून बघितलं. ओके. आणि माझा एक कलिग नाही म्हणजे पूछ के तो देख, पहिलेपासूनच आपण तो नन्नाचा पाडा घेऊन जातोय की नाहीच म्हणणार आहे. सो विचारून बघूया. आणि ओके. आणि ती अदर थिंग इज की जेव्हा जी घाई आहे किंवा आणि मला माहिती आहे खूप जणांनी मला म्हणले की लेकिन मेरा बॉस हमेशा गुस्सा ही करता है, तर मग इथेच तर इमोशनल इंटेलिजन्स कामी येतं ना. कारण का आपण स्टार्टिंगलाच म्हणालो की इमोशनल अवेअरनेस किंवा इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे माझ्या भावना समजणं आणि समोरच्या पण भावना समजणं. ओके. सो जर मला माहितीये की तो रागात आहे किंवा तो आता चिडणार आहे तर टू क्रिएट स्पेस फॉर दॅट. तो रागात आहे आणि त्याच्यानंतर मग नाव व्हॉट डू आय डू. म्हणजे घरात जसं आपण पालकांशीच बोलतो तर नवरा बायकोचं नातं की हो बाबा ही आता चिडली आहे तर मला आता बोलायचं नाही, आता बोलू नको, आता गपचूप सगळं करा आणि मग थोडं शांत झाल्यानंतर बोलू. ओ, इथे खूप सुंदर पॉइंट लपलाय. म्हणजे मला जर माहिती आहे किंवा मला आधीच्या अनुभवावरून माहिती की माझा बॉस असं असं वागणार आहे तर मी ती वेळ लक्षात घेईन की खरंच मला ते एक्सप्रेस व्हायचंय की नाही वगैरे वगैरे. सो एक्सप्रेस व्हायचे की नाही. ब्युटिफुल अगेन. सो इमोशनल अवेअरनेस, इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे मला राग आला आहे पण राग आला आहे म्हणून आत्ताच्या आत्ता अब्बी के अब्बी जाऊन आमने सामने बोलायची गरज नाहीये. दॅट इज नॉट बिंग इंटेलिजंट. इंटेलिजन्स इज मला पहिले कळणं की मला राग कधी कुठे कसा एक्सप्रेस करायचा. त्याला मग ते इमोशनल रेग्युलेशन म्हणतात. ओ, जसं आपला पंख्याचा रेग्युलेटर असतो करेक्ट की कधी 0 पण 0 म्हणजे सप्रेशन नाही. पण इथे एका पॉइंटला ह्याच पॉइंटला माय चाइल्ड इज डिमांडिंग समथिंग. असं एक क्षण की माझ्या मुलीची किंवा मुलाची डिमांड आहे आणि माझ्या कामाची डिमांड एक आहे. ऑफिसेसमध्ये आता मला रिपोर्ट पाठवायचे ते व्हॉट एव्हर जे काय. मग तो जो अँगल एक बनतो मग तिथे कसं काय हँडल करणार? अगेन सो टिपिकली हे रोज रोज नाही घडत. बरोबर. जर कोणाचं रोज घडत असेल किंवा सारखं सारखं घडत असेल आणि पॅटर्न असेल तर मग मी म्हणते की तुमचं कम्युनिकेशन इनकम्प्लीट आहे. मग तेव्हा कुठेतरी तुम्ही स्वतःला तेवढं इम्पॉर्टन्स देत नाहीये, तुमच्या मुलाला पण देत नाहीये किंवा जॉबला देत नाही. ओके. किंवा दिस टाइम लाईक 9 to 5 आपण जसं म्हणतो सॅक्रोसॅन्ट की ह्याच्यामध्ये प्लीज मला म्हणजे एक्स्ट्रीम एमर्जन्सी जर असली तरच, नाही तर आय कॅनॉट बी डिस्टर्ब. हे म्हणताना एम आय कम्फर्टेबल किंवा मला काय इमोशन होत आहे, इज देअर गिल्ट. स्पेशली मी आई पालकांसाठी हे म्हणेन की नाही शाळा पण बघायची, डबा पण बघायचंय, जेवण पण बघायचंय, होमवर्क झालं का पण बघायचं आणि काम पण बघायचंय. आणि मग त्याच्या खाली दबून काहीच नीट होत नाही. ब्युटिफुल प्लेस टू सी की माझं इमोशन काय आहे. मोर ऑफन दॅन नॉट, ऍटलीस्ट माझी तरी ही स्टोरी होती आणि मी माझ्याबद्दल सांगेन की देयर वॉज लॉट ऑफ गिल्ट. ओके. खूप अपराधी वाटायचं की हे काय चालू आहे. नाव सिटिंग विथ दॅट की हो अपराधी वाटतंय, कशामुळे वाटतंय, आणि मग हॅव्हिंग अ फर्दर कॉन्व्हर्सेशन की अच्छा मग आता काय करू. कारण का अपराधीपणा पण ऍक्च्युली इज कमिंग विथ अ मेसेज. अच्छा. ओके. की कुठेतरी काहीतरी नीट होत नाहीये आणि मग दॅट इज अ टाइम फॉर अ डिसिजन. ओके. की मी नेमकं पुढची ऍक्शन काय घेतली पाहिजे. कारण का नाही तर जे काही ऍक्शन्स मी घेते ती अपराधी भावनेमधूनच घेते आणि दॅट इज नॉट सपोर्टिंग.
म्हणजे येऊन जाऊन पुन्हा तिथेच सांगते की समोर गेस्ट असो, समोर बॉस असो किंवा काहीही असो, पण ऍट दिस मोमेंट व्हॉट आय एम फिलिंग आणि त्याप्रमाणे मला डायरेक्ट करायचं आहे माझे ऍक्शन. कम्प्लिटली. ओके. आता कधी कधी असं होतं ना की पालक म्हणजे मी सारखं तर पुन्हा पालक टीचर हेच बोलेल की आपण पाहुण्यांच्या घरी जातो आणि तिथे लहान मुलं असं टँट्रम करतात त्यांचा, मग दे आर वगैरे एक्सप्रेसिंग देअर इमोशन. मग तिथे त्याला ते एक्सप्रेस करू द्यायचं आणि फक्त ते बघत राहायचं की तिथे त्याला ते कंट्रोल किंवा मॅनेज करण्याचा प्रयत्न करायचा. हाऊ, अगेन द क्वेश्चन इज हाऊ टू डील विथ इट. अँड टू मी द वर्ड इज नायदर कंट्रोल नॉर मॅनेज. ओके, करेक्ट. इन दॅट मोमेंट जरी अलाव केलं, इट इज अबाउट कम्युनिकेशन. म्हणजे मग ते टँट्रम होऊ द्यायचं असं का? सो अगेन आपण असं म्हणतो ना की कधी कधी इट इज द राईट टाइम, कधी कधी इट इज नॉट द राईट टाइम, बट एव्हरी टाइम इज नॉट द रॉंग टाइम. म्हणजे जसं आता आम्ही समजा आता काहीतरी फंक्शन आहे, काहीतरी पूजा चालू आहे आणि तिकडे गदारोळ चालू आहे, मे बी दॅट्स नॉट द राईट टाइम. पण आम्ही सगळे, मला अजून आठवतं, आम्ही सगळे एका मॉलमध्ये गेलो होतो आणि तिथे तो मुलगा इतका चिडला, छोटा होता, 2-3 वर्षांचा होता, की तो पूर्ण जमिनीवरती लोळला. काही नाही, आई शांतपणे उभी राहिली की हे होऊ देत त्याचं, आपण बोलू, पण तिकडे नव्हतं फरक पडत. आणि कोणी ओळखो ना ओळखो, इट इज नॉट अबाउट दुनिया क्या कहेगी, मला काय वाटतंय आणि आता त्याला ते करायची गरज आहे. ओके, आय एम अलाविंग. ओके. म्हणजे पुन्हा थोडंसं अजून डीप गेल्यानंतर हे लक्षात येते की सिच्युएशन काय डिमांड करते आणि त्याप्रमाणे आता माझं मूल लोळते किंवा ते टँट्रम करते, पण मग त्याची गरज काय आहे ही जर मला माहिती असेल तर मला राईट ऍक्शन घेता येते. आयदर आय हॅव टू स्टॉप दॅट, त्याला काय ओरडायचं आहे की त्याला मॅनेज करायचं की करू द्यायचं आहे. करेक्ट. आणि ब्युटिफुल वर्ड अगेन जो तुझा आलाय, दॅट इज गरज. गरज. प्रत्येक इमोशनच्या खाली एक, प्रत्येक इमोशनचा जो ड्रायव्हर असतो, चाबी असते ना, ती गरज. काहीतरी त्या मोमेंटला त्या मुलाची गरज आहे आणि म्हणून तो इमोशन येतो. पण अशा सिच्युएशन मध्ये ना, म्हणजे आज आपण हे बोलतोय आणि हे समजतोय, बऱ्याचदा पालकांना असं स्टेटस किंवा असं थोडंसं लाज वाटते, अरे काय म्हणतील आता 4 नातेवाईक अजून काय म्हणतील किंवा लोक काय म्हणतील, याचं चालू आहे. मग त्या शर्मेखाली त्या मुलाच्या बिचाऱ्या मुलाच्या किंवा मुलीच्या त्या बाळाच्या भावनेचा असा चुरडा होतो. करेक्ट. तो कारण काय ऍक्च्युली माझा होतोय, मला वाटते की चुल्लूभर पाणी देतो, पण त्याच्याऐवजी मी त्या मुलाला उचलून त्याच्यात बुचकळून काढते नकळतपणे. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ती अवेअरनेस खूप जास्त आहे. म्हणजे मला माझी मुलगी म्हणायची, राग तुला आलाय, माझ्यावर निघतोय. करेक्ट. सो मी इंटेलिजंट नाहीये माझ्या रागेबद्दल, की एकदम मला पहिले अवेअरनेस नाहीये की मला राग आलाय, दुसरा आल्यानंतर त्याला एक्सप्रेस कसं करायचं ह्याचं रेग्युलेशन नाहीये. आणि ते नेहमी इनव्हेरिएबली आपली मुलं आर द रिसिव्हिंग एंड्स. करेक्ट. सो तो जेव्हा अवेअरनेस येतो आणि म्हणते की तुला माहिती आहे आता मला खूप राग आलाय आणि लेट्स टॉक, चल जाऊया, बोलूया का आपण त्याच्याबद्दल. मी काही, मला ओरडायचं नाहीये, फक्त सांगते की हे मला आवडलं नाही, राग आलाय आणि आपण बोलूया ह्याच्याबद्दल. किंवा समजा ती पूजा चालू आहे, जस्ट ॲज इतकी विविड मेमरी आहे माझी की काहीतरी पूजा चालू आहे, तिकडे आडा चालू आहे, उठाव, उचलून पण कुठेतरी जा, पण बोला. त्याला त्यावेळेस ते जे असतं ना की ते कॉर्नर में जाऊन उभं राहा किंवा आता कोणाशी बोलू नको किंवा खायला पनिशमेंट. इट्स नॉट अबाउट पनिशमेंट. इट इज अबाउट की त्याच्या खाली काहीतरी झालं, त्याला काहीतरी हवंय आणि कॅन आय कनेक्ट विथ दॅट. व्हॉट इज द नीड, ती गरज त्या मोमेंट मध्ये काय आहे. आणि ती जेव्हा कळते ना, आणि छोट्या मुलांची, काल मी माझ्या मुलीशी पण तेच बोलत होते, म्हणलं 3-4 वर्षाच्या मुलाचे किती गरजा असतात अशा. नरिशमेंट. आता ते नरिशमेंट तुम्ही पिझ्झा आणून दे किंवा लाडू आणून दे किंवा व्हॉटएव्हर चकली आणून दे, त्याची स्ट्रॅटेजी वेगळी आहे, पण गरज नरिशमेंट आहे. लव्ह, सेफ्टी, बेसिक नीड्स असतात फक्त. ओके. आणि आपण कितीही मोठे झालो, कितीही अडल्ट झालो, नीड्स त्याच आहेत. सो जेव्हा तू म्हणालीस ना की लोक काय म्हणतील, शरम वाटते, मला लाज वाटते, तेव्हा आपली काय गरज असते, छान वाटून घेण्याची. करेक्ट. सो जेव्हा छान वाटतं तेव्हा व्हॉट नीड गेट्स मेट, माझी कुठली गरज पूर्ण होते. आयदर अबाउट बिंग लव्ह, की अरे मला नाव नाही ठेवलं, किंवा फिलिंग सेफ, की इट्स ओके, दिस इज अ सेफ प्लेस. म्हणजे बेसिक इमोशन लव्ह आणि सेफ. ओके. सेफ वाटण्यासाठी आणि प्रेम वाटण्यासाठीचे आपण सगळे ऍक्शन्स घेतो.
वाव. म्हणजे पुन्हा सर्कल पूर्ण कम्प्लीट होऊन ह्याच पॉइंटवर येते की प्रत्येक व्यक्तीने, म्हणजे ती व्यक्ती इन द रोल ऑफ पेरेंट और इन द रोल ऑफ टीचर, म्हणजे माझा फोकस एरिया तर सध्या तो आहे त्याच्यामुळे, किंवा आपल्या डिस्कशनचा फोकस एरिया पेरेंट आणि टीचर आहे, म्हणून प्रत्येक पेरेंट आणि टीचरने त्यांच्या भावनांशी अवेअर झाल्यानंतरच त्यांना कळू शकेल की ह्या सिच्युएशनमध्ये मी आता ऍक्ट काय केली पाहिजे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर आपण कुठलाही रूल बुक असं फॉलो नाही करू शकत का, किंवा असे रूल्स? बट रूल्स प्रायमरली तेच आहेत की मला आता काय वाटलं. ओके, दॅट इज कॉन्स्टंटली आस्क माय सेल्फ दॅट क्वेश्चन. आणि मला आणि समोरच्याला, सो तुमचं जे कोणी एकदम जवळचं असेल, म्हणजे आता जसं आयदर हस्बंड वाईफ आहे किंवा तुमचं बेस्ट फ्रेंड असेल, की हा ठीक आहे तो, आणि आपण फ्रेंड्सशी तर तसं बोलतोच ना की तुला काय वाटलं, तुला खरं खरं सांगू का, तिला नको सांगू पण मला ना जाम राग आला तिचा. आय एम बिंग अवेअर माझ्या इमोशन बद्दल. ओके. आता इथे ना मला म्हणजे जस्ट माझं एक अनुभव आलेला आहे, कारण बऱ्याचदा मी जेव्हा घरी बोलते आणि मला असं एखाद्या गोष्टीचं वाईट वाटलं, राग आला, तर मी सांगते की मला ना फार आता वाईट वाटलेलं आहे, मला आता बोलायचं नाही, किंवा मला राग आलाय, मला आता बोलायचं नाहीये. आता हेच माझ्या मुलीने पकडले, म्हणजे ह्याची दुसरी बाजू, त्याच्याशी आता कसं टॅकल करायचं. आणि ती मला क्लिअरली सांगते, आता मला वाईट वाटतंय शाळेत जाताना, मला शाळेत जायचं नाही कारण मला वाईट वाटतंय, मला जायचं नाहीये. मग ही हल्लीची पिढी एवढी स्मार्ट आहे की ते पॅटर्न पकडून स्वतः इम्प्लिमेंट करून मग ते मी माझ्या कामासाठी कुठे वापरायचं. मग मला वाईट वाटते आणि आता मला शाळेत जायचं नाही, मला शाळेत जायसाठी आता वाईट वाटते. मग ते वाईट वाटण्याबरोबर काहीतरी ऍक्शन कनेक्ट केलेली आहे की मला शाळेत जायचं नाही, तर ते कितपत आपण अलाव करू शकतो, किंवा मी फ्रॉम बिहाफ ऑफ ऑल पेरेंट्स. सो हे जे अलाव करणं किंवा बाउंड्री सेटिंग की किती कुठपर्यंत चालणार आणि कुठपर्यंत नाही चालणार, हे एज प्रमाणे बदलत जातं. ओके. म्हणजे आता जसं आपण अभिज्ञाला बघतोय, स्मॉल एज राईट, 6 राईट, माझी 17 वर्षाची. सो जे रूल बुक तिला अप्लाय करतो ते डेफिनेटली नाही 17 वर्षाच्या माझ्या मुलीला अप्लाय नाही करत. सो इन दॅट मोमेंट, आणि आता तर म्हणतात प्रीटीन्स तर 9 वर्षापासूनच सुरू होऊन जातं, कारण ते सडनली तो बदलाव आपल्याला दिसायला लागतो, त्यांची भाषा बदलते, त्यांचं हावभाव बदलतात, ऑल ऑफ दॅट. पण ऍट द बेस ऑफ ऑल ऑफ दिस, जसं रूल बुक म्हणालीस ना, इट इज कम्युनिकेशन. म्हणजे जसं मी माझ्या मुलीला म्हणायचे की चल आपण डेटवर जाऊया, आणि मग आम्ही दोघी जणी जायचो, तेव्हा फोन बाजूला आणि ओके चला बोलू. सो आता हे जे, पण त्याच्यासाठी वयाची लिमिट नाहीये, ऍट दिस एज ऑल्सो तुझी मुलगी पण बोलू शकते. ओके ओके ओके. सो तू जर ती म्हणते की मला वाईट वाटते आणि शाळेत नाही जायचं, आणि तुला सेन्स होते की कुछ तो कॅच बीच में है, पेरेंट्स इंट्युशन मोस्ट इम्पॉर्टंट. ओके. जर तुला वाटतंय की इथे पाणी मुरतंय, नक्की मुरतंय. मग मी काय करते त्यावेळेला, ठीक आहे तुला वाईट वाटते ना, छान आहे, वाटून घे, शाळेत जाऊन ये, म्हणजे आपण शाळेतून आल्यानंतर आपण त्याच्यावर बघू. पण मग इज दिस, आता त्या क्षणी मला असं वाटतं की हे खरोखर तेवढं वाईट वाटणं वगैरे नाही, की खरंच नाही, मग हे माझं जजमेंट आहे की कसं हे करते. ऍज पेरेंट्स आपण म्हणतो ना, ऍक्च्युली देयर इज नो रूल बुक, इट्स ट्रायल अँड एरर. अच्छा. आणि मला जे चाललं ते तुला चालेल गॅरंटी नाही. म्हणजे आपण सगळी जी आई म्हणते की आम्ही आमच्या मुलांना असं वाढवलंय, ते तर आता आम्ही केलं तर सोडून पळून जातील मुलं आमची, कारण का सगळंच चेंज, पूर्ण परिस्थिती बदलतीये. पण ह्याच्यामध्ये आय वुड ऑलवेज से ट्रस्ट माय इंट्युशन, आणि ऍज अ पेरेंट, ऍज अ टीचर, अलाव फॉर सम मिस्टेक्स. त्याच्यात फुल प्रूफ काहीच नाहीये, काहीच नाही. आज मला वाटलं की हे असं असं झालं आणि मी हे करून बघितलं, पण मी ऑल्सो तिला सांगितलं की शाळेतून आल्यावर बघू, ते बघू विसरू नको, ते बघायचंच असतं, ते बघायलाच पाहिजे. किंवा टाइम सांग की आल्यानंतर ह्या वेळ टू ह्या वेळ, किंवा तुझं खाऊन झाल्यावर किंवा हे झाल्यानंतर, त्याला सर्टन जे कंपल्शन्स आहेत की जेवायची वेळ पाळायलाच पाहिजे. तसं शाळेतून आल्यावरती तुझं खाऊन झाल्यानंतर आपण अर्धा तास बसू आणि मग आपण हे डिस्कस करू. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सो दॅट गिव्स अन अश्युरन्स की आय एम हर्ड. मुलांना आजकाल आणि तेच वाटतं की अरे माझं ऐकलंच नाही, मला बघितलंच नाही. द नीड इज लव्ह, टू फील सीन, टू फील हर्ड. आणि ते जर मी कमिटमेंट केली आणि मी त्याच्यावर खरी उतरले ना, देन डन. नेक्स्ट टाइम ऐकलंच जायचं, किंवा
तेवढं कनेक्ट मग त्यांना तो गेम नाही खेळावा लागत. ते येऊन सांगतील की नाही असं असं आहे आणि बोलायचं. ऑफकोर्स विथ एज अजून बदलतं, बट इट इज अबाउट हाऊ वेल कनेक्टेड अँड व्हेरी इम्पॉर्टंट इज कम्युनिकेशन. कुठल्याही रिलेशनशिप मध्ये, मग तू पेरेंट चाइल्ड म्हण, टीचर स्टुडंट म्हण, स्पाउस मध्ये म्हण, बॉस आणि एम्प्लॉई मध्ये म्हण, कुठल्याही दोन लोकांमध्ये कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जितकं तुम्ही तुमचं कम्युनिकेशन विथ इमोशनल अवेअरनेस करता ते तितकंच जास्त स्ट्रॉंग होत जातं. ओ वाव. म्हणजे स्वतःशी इमोशनली अवेअर राहून आपण जे कम्युनिकेशन करतो तेव्हा गोष्टी जास्त बॉन्ड त्यात बनतो. वाय इज युअर बेस्ट फ्रेंड युअर बेस्ट फ्रेंड. हां, कारण बरोबर ते तुम्ही इमोशनली सगळ्यात खरे तिथे आहात. बरोबर. आता माझ्या मनात म्हणजे मी असं बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं की रडू नकोस किंवा गप्प राहा, काही मोठ्यांवर रागवायचं नाही, किंवा जे काही आपण प्रॅक्टिस करतो सप्रेशनची, मुलांना सप्रेस करायला होतो, त्याचे परिणाम त्यांच्यावर काय होऊ शकतात, म्हणजे त्यांच्या इंटेलिजन्सवर काय होऊ शकतात परिणाम. इंटेलिजन्स आय एम नॉट सो शुअर इंटेलिजन्स मध्ये होतं का नाही, पण इमोशन्स आणि बॉडीचं एकदम कम्प्लीट कनेक्शन आहे. कारण का आपण जे काही आपल्याला वाटतं ते बॉडीमध्ये वाटतं. सो इमोशन्सला फिलिंग्स म्हणतात. फिलिंग म्हणजे काय, व्हॉट आर यू फिलिंग इन साइड. सो जेव्हा आपण ते सप्रेशन, आपण जसं म्हणालो राग मला इथे वाटतो किंवा लाज इथे वाटते, तर जेव्हा मी त्याला अलावच करत नाही, जेव्हा मी त्याला की नाही हे वाटत नाही म्हणते, तेव्हा ते कुठे जातं, ते शरीरात राहते, शरीरातच राहतं, आतमध्येच राहतं. आणि मग ते आतमध्ये इट क्रिएट्स हॅवॉक. आणि आपलं जे काही सो लुईस हे बद्दल जेव्हा मी नेहमीच बोलते की तिने जे पुस्तक लिहिलंय यू कॅन हील युअर लाईफ, ती तेच म्हणते की एनी डिसइज, सो कुठलंही इमोशन, एनर्जी इन मोशन, त्याला मोशन मिळायला हवं. इट हॅज, यू हॅव टू फील इट अँड अलाउ इट टू गो. जर नाही त्याला जाऊ दिलं तर ते साठतं, ते आतमध्ये राहतं. आणि जेव्हा ते आतमध्ये राहतं तेव्हा ते कुठेतरी मला अनकम्फर्टेबल होतं. इट क्रिएट्स अ डिसइज इन द बॉडी. डिसइज इज डिझीज. म्हणजे मुलांना पण हेल्थ इश्यूज मे बी आता किंवा लहान असताना किंवा नंतर, आता कदाचित होणार नाही, ते पुढे जाऊन जर झाले तर ते सगळं इट ट्रेसेस बॅक टू, आता जेव्हा आम्ही इमोशनल वर्क करतो लोकांबरोबर, ऑलवेज ते असतं की ये इमोशन पहले कब महसूस किया था फर्स्ट टाइम. कुठेतरी मैं 3 साल का था, मी 6 महिन्याची होते, टीचर असं म्हणाली, आजी असं म्हणाली, आई असं म्हणाली, आणि ते कुठेतरी तिथे जाऊन कनेक्ट होतं. सो जे इमोशन आपण एक्सप्रेस नाही करू शकत ते पुढे कुठेतरी जाऊन नक्कीच निघतात, एक डिझीज म्हणूनच निघतं. नक्कीच. मग तुम्ही कितीही गोळ्या खा, काहीही उपयोग नाही त्याचा. म्हणजे आता म्हणजे आता अगदी 30s 40s मध्ये, म्हणजे आईच्या शाळेत आम्ही म्हणतो की 30s 40s मध्ये आल्यानंतर आपल्याला काही गोष्टी कळतात. मग ती प्रॅक्टिस जर आपण आताच लहान आपल्या मुलांना त्या एक्सप्रेस योग्य पद्धतीने अप्रोप्रिएट वेने आपण एक्सप्रेस करायला अलाव केलं तर कदाचित आज आपण जे फेस करतोय ती आपली मुलं करणार नाही. आणि ह्यामुळे जनरेशन टू जनरेशन वर खूप चांगला परिणाम होऊ शकतो. लुईस हेचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये मागच्या पानांवर किंवा तिचं एक सेपरेट बुक आहे यू कॅन हील युअर बॉडी, त्याच्यामध्ये प्रत्येक अल्फाबेटिकली तिने डिझीज लिहिले आहेत आणि त्याच्याबरोबर काय इमोशन कनेक्टेड आहे ते लिहिलेलं आहे. येस येस. आणि आताच आमचं हील युअर लाईफ टीचर कम्युनिटीचं रियुनियन झालं, तर त्याच्यामध्ये ती एक आम्हाला सांगत होती, ती म्हणाली की तिचे जे स्टुडंट्स आहेत ज्यांनी हा वर्कशॉप अटेंड केलाय, सो ते त्यांना ज्यांना कोणाला मुलं झाली त्यांना ही HYL बेबीज म्हणतात. सो त्याच्यात जर कुठल्या बाळाला समजा रॅश आला तर तेच म्हणते की ती आई पहिले ऑइंटमेंट नाही जाऊन घेत, त्या बाळाशी बोलते. कारण का रॅश इज अगेन एक प्रकारचा अँगर जे बाहेर येते, काय झालं, काय इमोशन, आणि त्या बाळाला काही समजत म्हणजे बोलता येत नाही, पण दॅट की माझी आई ऐकतेय माझं आणि मला ती विचारते की काय झालं, कुठे काय बोलायचंय जे वाटत नाहीये, यू आर सेफ, मी आहे इथे. सो त्या इमोशनशी रिलेटेड जेव्हा तुम्ही त्या बाळाला सेफ फील करता, आपण ह्याच्याबद्दल आधी पण बोललो, इट इज अबाउट फिलिंग सेफ. एव्हरी इमोशन त्याची गरज आहे टू फील सेफ. तर जेव्हा त्या बाळाला सेफ वाटतं, बरेचदा विदाउट औषध ते रॅश बरेचदा काय म्हणजे आय थिंक
विदाउट औषध ते रॅश बरं होतं. म्हणजे आपल्या लहान मुलांना जर काही सफरिंग आहे, फिजिकल सफरिंग आहे, तर कुठेतरी पेरेंटने स्वतःशी कनेक्ट होऊन मग मुलांना कम्युनिकेट, म्हणजे कम्युनिकेशन हा जेव्हा शब्द येतो तेव्हा मला असं वाटतं की शब्द कम्युनिकेशन आपल्या बोलण्यात वापरले जाणारे शब्द खूप पॉवरफुल आहे. खूप खूप पॉवरफुल आहे. खूपच त्याची awareness तर हो म्हणजे एक वेगळ्याच लेवलची आहे. मला असं वाटतं- सॉरी पण मला आता आठवलं ह्याच्याच रिलेटेड म्हणून मी सांगते. सो मला एका आईचा एक न्यू पेरेंटचा मेसेज आला होता की ते तानं बाळ होतं एकदम म्हणजे 2-3 महिन्याचं की खूप खोकला येतोय, खूप खोकला येतो. ओके. तर आणि तिला हे इमोशनल वर्क माहिती होतं. तर ती म्हणाली त्या बाळाला आता 2-3 महिन्यात असे काय इमोशन्स असतील की खोकला येतो. म्हटलं चिल्ड्रन आर लाईक स्पॉन्ज. सो ते त्यांच्या सराउंडिंग मधून पिकअप करतात इमोशन्स पिकअप. सो त्यांचं स्वतःचं इमोशन नसेल ते आई किंवा वडिलांचं इमोशन पिकअप करतायत. सो आई किंवा वडिलांचा आता काय इमोशन आहे. सो कॉफ अकॉर्डिंग टू लुई से जर खोकला असेल तर खोकला कधी होतो when तुम्ही काहीतरी बोलू शकत नाही आणि तुम्हाला यू वॉन्ट टू बार्क इट आउट ॲट द वर्ल्ड की मला हे बोलायचंय, माझं ऐका. ते बाळाचं नसेल त्या दुसऱ्या महिन्यात तिसऱ्या महिन्यात बाळाचं ते नसेलच. मग ती म्हणाली हा मला काहीतरी बोलायचं जे कोणी ऐकत नाही. ओके. ते एनर्जी थ्रू कॅप्चर करून इमोशन्स किती पॉवरफुल आहे. सो मच. मला असं वाटतं आपण अजून एक एपिसोड शूट करू शकतो फक्त शब्द आणि त्याची पॉवर आणि त्याचं सगळं होणारे परिणाम यावर. वर्ड्स क्रिएट रियालिटी. येस. इथे ना एक अगदी म्हणजे आता आपलं बरंच डिस्कशन झालं ह्याच्यावर आणि इट इज नेव्हर एंडिंग, कारण हा माझा पण खूप आवडता विषय आणि आपले गेस्ट पण असे आहेत की अगदी भरभरून सांगतात, त्यामुळे हा खूप अजून लांब होऊ शकतो. येस, वी विल डेफिनेटली ट्राय की आम्ही अजून एक एपिसोड नक्कीच रेकॉर्ड करू यावर. जाता एक छोटासा अजून प्रश्न माझ्या मनात आलाय. म्हणजे हे सगळे प्रश्न मी आतापर्यंत पालकांशी जे बोलताना पिकअप केलेले आहेत, तर पालकांच्या दृष्टीने होमवर्क मुलांचा फार महत्वाचा असतो. होमवर्क आणि सगळं टीचर्सना शाळेत त्यांचा परफॉर्मन्स दाखवायचा असतो. परफॉर्मन्स दाखवायचा असतो इन द सेन्स त्यांच्यावर काही जबाबदारी असतात आणि वर्गात अगदी 30-40 मुलं असतात. तर तिथे टीचर प्रत्येक मुलांशी कनेक्ट नाही होऊ शकत. म्हणजे ऑब्विस आहे ते प्रॅक्टिकली टीचरला पॉसिबल नाही असं वाटतं. पण मग त्या क्षणी ते टीचर म्हणजे होमवर्क न केल्यामुळे मुलांना ज्या पनिशमेंट दिल्या जातात, 2 प्रश्न इकडे येते. होमवर्क न केल्यामुळे ज्या मुलांना पनिशमेंट दिल्या जाते त्या गोष्टीकडे कसं बघितलं पाहिजे, कसा बदल आणला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे टीचरने इमोशनली इंटेलिजंट म्हणजे तिच्या भावनिक स्टेटशी अवेअर राहणं किती महत्वाचं आहे. ह्या 2 प्रश्नांचं जरा आपण फोकस करू. दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तर नो ब्रेनर असं म्हणतो. म्हणजे आणि टीचर कारण का तुम्ही मुलाला इन दॅट मोमेंट घडवताय आणि पालक एकाला घडवतोय, तुम्ही 30ला घडवताय. सो नॉट ट्राईंग टू स्केअर बट बीइंग अवेअर ऑफ व्हॉट यू आर फिलिंग. म्हणजे तुम्ही क्लासमध्ये एंटर करायच्या आधी स्टाफ रूम मध्ये काहीतरी झालं असेल, प्रिन्सिपलच्या कॅबिन मध्ये काहीतरी झालं असेल, घरातून फोन आला असेल, करेक्ट, आणि ते जे तुम्हाला फील होतंय तुम्ही त्याला घेऊन जर आतमध्ये आला तर ते नक्कीच क्लासमध्ये रिफ्लेक्ट होईल. सिम्पल स्टेप. म्हणजे मी तर नेहमी म्हणते की वॉशरूम मध्ये जा आणि आय ऑल्सो डिस्क्लेमर की वॉशरूम मध्ये घाण वास नको पण आणि ब्रीद इन अँड ब्रीद आउट. ब्रीद आउट लॉंगर दॅन ब्रीद इन आणि ब्रीद आउट इफ पॉसिबल विथ अ हे जर आपण केलं ना तर आपण त्या इमोशनला जागा देतोय किस्सा आता बाहेर टू स्पेस आउट व्हायला. आपण त्याला थँक्यू म्हणतोय की तू आलास आणि थँक्यू की आता तू जातोस. सुपर. आय एम क्लिअरिंग माय सेल्फ अँड देन आय एम एंटरिंग द स्पेस. दिस इज फॉर टीचर्स, दिस इज फॉर पेरेंट्स ऑल्सो की काहीतरी इम्पॉर्टंट डिस्कशन आहे, काहीतरी आता बोलायचंय, खूप राग आलेला आहे. ओके. आणि बरे आपण म्हणतो ना पाणी पिऊ, सास लो, गिनो. आपण वी आर क्रिएटिंग अ पॉज आणि बाय ब्रीदिंग आय एम जस्ट अलाविंग द इमोशन टू पास. मग जाऊ. आणि जर मी अवेअर आहे की आता मी खूप चिडलेली आहे आणि त्याच्यातून मी क्लासमध्ये गेले आणि 10 जणांनी होमवर्क नाही केले तर त्याचे मी त्यावेळेस जे बोलणार आहे ते बॅकफायर होणारच आहे, गॅरंटी. त्याच्यामुळे इमोशन बरोबर जो दुसरा वर्ड मी नेहमी म्हणते विच टू मी इज व्हेरी इम्पॉर्टंट इज इंटेन्शन. ओके. की आता जेव्हा मी क्लासमध्ये जाते माझं इंटेन्शन काय आहे की ये तो युजलेस बच्चे आहे आणि विथ ड्यू रिस्पेक्ट
आय हॅव लॉट ऑफ रिस्पेक्ट फॉर ऑल माय टीचर्स, पण अशा होत्या काही ज्या नेहमी यायच्या आणि आम्हाला इतकं इन्फिरियर फील करायचं ना, कारण का ते इंटेन्शन तेच होतं. ॲज अ ट्रेनर आम्ही जेव्हा मी जो वर्कशॉप अटेंड केला मॅजिक ऑफ मेकिंग ट्रेनिंग फन, फर्स्ट थिंग आम्हाला शिकवलं होतं, हू इज मोर इम्पॉर्टंट, ट्रेनर का ऑडियन्स? ऑलवेज द ऑडियन्स, तुम्हीच सगळे. So when you are more important, my intention is going to be of respect or of love. आणि मग मी त्या इंटेन्शन मधून जेव्हा बोलेल ना तेव्हा खूप वेगळं होईल. सो येस, यू आर द रोल मॉडेल. सगळ्या टीचर्स रोल मॉडेल आहेत, त्यांना खूप काही द्यायचंय, पण आतमध्ये इंटेन्शन काय आहे? आर यू हॅपी विथ व्हॉट यू डुइंग? तुम्ही जे करताय त्याच्यात जर तुम्ही खुश असाल, जर तुम्हाला ती मुलं खरंच आवडत असतील तर मग तुम्ही त्या होमवर्क साठी ओरडा ना त्यांना, पण ते जे मुलं जे रिसीव्ह करतील ना ते खूप प्रेमाने वेगळं असेल. म्हणजे जरी ओरडलं किंवा जरी त्यांना एक थोडं डिसिप्लिन किंवा स्ट्रक्चर मध्ये आणण्यासाठी थोडंसं हाय टोन मध्ये बोलायला लागलं, त्याची गरज आहे. त्याच्या मागे इंटेन्शन काय आहे, म्हणजे तुम्ही कुठल्या बिलीफने त्या मुलांशी बोलताय ते महत्वाचं आहे. मी पण मार खाल्ला टीचर्सचा, पण काय टीचर्सचा मार खाऊन राग आला, काय टीचर्सचा मार खाऊन रडू आलं की अरे हिला माझ्यात पोटेन्शियल दिसते आणि मी अजून वर जाऊ शकते. येस, कारण का ते टीचरनी काय बघितलं ते मी फील केलं. येस. म्हणजे इन शॉर्ट बॅलेन्स्ड असलं पाहिजे, बाउंड्रीज असल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या स्वतःच्या भावनांशी पूर्णपणे अवेअर असलं पाहिजे. आणि आज नाहीये, डझंट मॅटर. दिस इज काय म्हणतात माझे अजून एक कलिग नेमाचे, माउंटेन विदाउट द टॉप. अच्छा. आणि द जर्नी कंटिन्युअस. कालच्या पेक्षा आज मी अजून थोडी चांगली आहे, एक्सिलेंट. उद्या अजून होईल, म्हणून आज मी कमी नाहीये आणि काल पण मी वाईट नव्हते. येस, हा प्रवास आणि हा अप्रोच आपण सर्वांनी मला वाटतं स्वतःमध्ये ही प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. जसं म्हटलं ठीक आहे, काल नाही आजपेक्षा अजून उद्या छान. तर मला वाटतं आपण जनरेशन्सना खूप चांगल्या प्रकारे इम्पॅक्ट करू शकतो आणि ही ताकद प्रत्येक पालकांमध्ये आहे, प्रत्येक टीचरमध्ये, प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये आहे. ही ताकद आपण आपल्यात आणूया, आपल्या मुलांपर्यंत पोहोचवूया. सो आईची शाळा, शालेय शिक्षणापलीकडील विश्व ह्या टॉक शोमध्ये शर्मिष्ठा रानडे यांनी खूप वेळ दिला आणि मला असं वाटतं आजच्या ह्या चर्चेतून, ह्या ज्या गप्पा झाल्या आजच्या, त्यातून खूप वेगवेगळे दृष्टिकोन तुम्हाला जाणवले असतील. तर सगळ्यांच्या वतीने, सगळ्या ऑडियन्सच्या वतीने, आईची शाळा टीमच्या वतीने, किड्स इंटेलिजन्स चॅनलच्या टीमच्या वतीने मी शर्मिष्ठा रानडे यांचं मनापासून आभार मानते. मनापासून थँक्यू शर्मिष्ठा. आणि जर तुम्हाला पुन्हा असाच शब्द आणि त्याचे होणारे परिणाम किंवा ह्या विषयाला अजून डीपर लेवलला नेऊन जर तुम्हाला डिस्कशन ऐकायला आवडणार असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर तसं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आम्ही नक्कीच प्लॅन करू आणि याच होतातले अजून वेगवेगळे टॉपिक्स पालकांसाठी, टीचरसाठी आणि आपल्या फ्युचर जनरेशनसाठी आम्ही आणण्यासाठीचं काम करू. पुन्हा एकदा आभार मानते आणि मला असं वाटतं या टॉक शोचं सगळ्यांनी तुम्ही पुन्हा पुन्हा बघा, काय काय लक्षात येते ते नोट्स काढा, तुम्ही समजून घ्या तुम्हाला आणि प्रॅक्टिस सुरू करा. आणि असंही आपण सगळेच वी ऑल आर परफेक्ट, होल अँड कम्प्लीट. धन्यवाद. थँक्यू.